इज हॉल फ्रॉम हिल रोड राईट, हिल रोड अँड लिंकिंग रोड. हा, तर मी आणि अनुष्का आता शॉपिंगला गेलो होतो. सो बेसिकली वी आर हिअर फॉर अ वर्क ट्रिप. आमचा उद्या एक इव्हेंट आहे, ब्रँड इव्हेंट, आणि त्यासाठी आम्ही एक दिवस आधी आलोय. सो वी प्लॅन्ड आवर ट्रिप अँड आवर वर्क ट्रिप. म्हणजे आज आम्ही आमच्यासाठी फिरलो आणि उद्या आमचं काम आहे. तर आता आम्ही गेलतो हिल रोडला. मला म्हणजे जेव्हा मला अनुष्का बोलली की आपण मुंबईला फिरू, त्याच्या डोक्यात एकच होतं. मी तिला बोललं आपण सगळीकडे जाऊ, तुला हवं ते. माझी एकच रिक्वेस्ट आहे, मला हिल रोडला जायचंय. बिकॉज आफ्टर वॉचिंग म्हणजे एवढ्या रील्स बघितल्यानंतर, एवढी हाईप बघितल्यानंतर ना मला जायचं होतं काही करून. सो आता आम्ही तुम्हाला एक शॉर्ट हॉल देणार आहे. मला माहित नाही प्राइजेस कसे आहेत, कारण आय एम अ पुणे गर्ली. तर मी FC रोडला खूप बार्गेन करते. आणि नो ऑफेन्स गाईज, पण पुणे वेंडर्स आर लाईक लिटिल पोलाइट दॅन मुंबई वेंडर्स. True, that's a fact. So the first is this skirt. ही स्कॉट आम्ही घेतली आहे अनुष्कासाठी, बिकॉज उद्याच्या इव्हेंट साठी आम्ही 0 कपडे घेऊन आलो. अच्छा. तर कितीला भेटली अनुष्का शर्ट? ही 700. दिस इज Actually, he was saying 850. मग त्याच्यानंतर आम्ही बार्गेन करून त्याला 750 वर ऍक्च्युली 700 ला दिली ते. हा, आणि ऑनलाईन ही काहीतरी मी बघितली आहे 1300 रुपयाला. नाही, 300 रुपये. 300. हा, 300? बट गाईज मिंत्राला आहे, तुम्ही सर्च केली तरी भेटेल. बट आय थिंक हे रिअल डेनिम आहे, आणि जे मिंत्रावरती आहे ते एवढं चांगलं वालं डेनिम नाहीये. आय गेस आय एम गिव्हिंग अ होप टू माय सेल्फ अँड हर. मी बोलले ना मिंत्राला सोचते मी तुला थोडं. ठीक आहे, असू दे आता, काय दिसलं ते घेतलं. सेकंड इज दिस टॉप, दिस ब्युटिफुल कॉर्सेट टाइप टॉप. जे की घेतलं आहे आम्ही ह्याच्या खाली वरती घाला. And this skirt is for Anushka because this is Anushka's aesthetics. मला आवडेल जर तू घालून दाखवलंस तर बघायला. आपण आता सो गाईज आता दाखवलेला आउटफिट अनुष्का घालून येते. आर यू गाईज रेडी? So here it is. I mean, look at her fit. I loved the top. I loved the skirt. Skirt म्हणजे शॉर्ट्स असते, पण जी की स्कर्ट सारखे दिसते. म्हणजे इकडे ब्रोवर येते. आणि I loved the fit. I might end up buying one for me. काय घे आपण ट्विन करूया. नाही, मी मिंत्रावर 300 रुपये. गाईज प्लीज रेट अनुष्काच आउटफिट 10 out of लाईक. मला जर तुम्ही विचारताय गाईज, मी अनुष्काच्या आउटफिटला देते 10 out of 10. नॉट फनी किंवा एकदम सिरियसली देते, कारण मला खरंच आउटफिट खूप आवडलं. मी सहजासहज कुठल्याही कपड्याचं कौतुक करत नाही. खरंच खूप म्हणजे खूप छान वाटते. लाईक द टॉप, द स्कर्ट. थोडं लांबून एक व्ह्यू देते का? Oh my god, the girl is shining. A cute little tank top. Look at the print. एक how pretty. ह्याच्यावरती छोटे छोटे असे डेझी आहेत. आणि हा टॉप आहे एक बेबी ब्लू कलरचा. आय डोंट नो तुम्हाला दिसतो. हा, हे बघा इथे दिसतो. हा टॉप घेतला आम्ही अनुष्कासाठी. अरे ह्याची प्राइस सांगितलीच नाही. टॉप आम्ही घेतला 500 रुपीला. बागेन अजून होऊ शकते, मी गडबडीत होते म्हणून 500 ला पडला. सांगितलं 600 ला. मी म्हणलं भैया 500 केला, तरी 350 पर्यंत होऊ शकत होता. हा नेक्स्ट टॉप आहे. मी व्हिडिओ ऍड करते. नेक्स्ट टू ट्रेन्स, म्हणजे ट्रेन्सच्या बरोबर समोर एक स्टोर, एक ठेला होता. खूप छान टॉप होते आणि रिझनेबल, आणि 200 रुपीजला. आणि प्लस ते हंबल होते, बोलताना विचार करत होते. आणि दिस इज द टॉप. आय लव्ड इट. स्वेट पॅन्ट. Oh my god, सेम. I mean, मी जेन्युइनली सांगते, मी स्वेट पॅन्ट एक तर बोंकस आणि H&M मधनं घेते. दोन्ही पडतात 1200 रुपयाला. बोंकसला पडते आणि H&M ची मला काहीतरी 950, ते पण सेल मध्ये. प्राइस 1600 रुपये. 250. ज्यावेळी त्याने 250 म्हणला, मी म्हणलं ह्याच्याशी बार्गेन करू नको, घेऊन टाक. आणि सुपर हायवेस्ट 2 घेतलेत आम्ही. 2. So this is another top which is also costed at 200 rupees. 200 रुपये. Guys, don't judge me. हा टॉप मला पडला फक्त 200 रुपये. जॉनस नेल्सन.
आणि मी म्हणजे जेन्युअनली सांगते त्या स्टॉलवरती ना काही कपडे ब्रँडेड होते. आता काही वेळेस काय होतं, ब्रँडेड कपडे असतात ना तर ते थोडे फॉल्टी किंवा जर आउट ऑफ ट्रेंड गेले तर ते लोक बल्कमध्ये वेंडर्सला देतात, ते वेंडर्सकडे येतात. आता हा टॉप आहे H&Mचा, लाईक लुक. हा टॉप आहे एकदम न्यू, पण हा गेला थोडा आउट ऑफ ट्रेंड, बट माझ्यासाठी इन ट्रेंड. हा टॉप मी घेतला फक्त 200. आम्ही हे तिन्ही हा टॉप 1100 रुपयाला. म्हणजे एकदम ट्रेंड्सच्या अपोजिटच आहे. मस्ट विजिट. विकणारा माणूस पण आपला चांगला साधा भोळा आहे, व्यवस्थित बोलतो, तर जाऊ शकता. हे मी माझ्या मम्मीला These are two these gown situation t-shirts, नाईट गाऊन्स यू कॅन से. आणि हे घेतले आम्ही अनुष्काच्या मम्मीसाठी 300 each. मस्त मस्त. हे राधिकाचं फिट जे आम्ही हुडकून हुडकून दमलो होतो. लास्ट बट नॉट लिस्ट. सो हा ब्लॉग तर इव्हेंट नंतर. अरे मी हे पण घेतलेले. हा फॉर 250 रुपीज. दिस इज माय टॉप. आणि हा तूच शोधला ना पहिला. तर मी तिकडे आजूबाजूला बघत होते आणि मी क्लिअर होते. मी अनुष्काला घरातनं निघताना फोटो पाठवला होता, अनुष्का मला जर पाहिजे तर मला कॉर्सेट टाइप मध्ये पाहिजे, लाईक ट्यूब मध्ये. डोक्यात होतं आय वॉन्ट टू गो फुल ब्लॅक. तर मग हा तर ब्लॅक मध्येच येतो. आणि हा मी घालून नाही पाहिलाय, पण ह्याला ऍक्च्युली आतमध्ये पॅडिंग येते आणि ह्याला ब्रास स्ट्रॅप्स पण आहेत. इफ यू आर नॉट कम्फर्टेबल की खाली लूज होईल, सो आय कॅन वेअर इट लाईक दिस ऑल्सो. बट मला हे असंच घालायचं आहे. दिस ब्युटी. अगं हा लेदर स्कर्ट तू 300 रुपयाला बोलत होता ना ग. सो गाईज नाही, म्हणजे मला येण्यात काढले, कारण मी 300 रुपयाला बघितला हिल रोडला. लिंकिंगला आम्ही हे दोन गोष्टी आम्ही लिंकिंगला घेतल्या आणि निघलो. बट लुक्स लाईक अ स्कर्ट. सो मी हे स्कर्ट आणि हे असं घेतलंय लाईक दिस. हे माझी इच्छा झाली असली घ्यायची. लाईक दिस इज माय आउटफिट फॉर इव्हेंट्स. आणि मला हवे होते हाय नी बूट्स. आपण जाऊया ना आता, वापस जायचं. सो फन स्टोरी. ज्या शॉप मध्ये आम्ही थांबलेलो तिथं मी हे बघितलं. मी म्हणलं राधिका दिस इज सो क्यूट. राधिकाने हे बघितलं, ती विचार केली की अरे ह्याच्या खाली काय घालू. तिनं नॉर्मली मला बोलली. तो जो वेंडर होता हिच्या पाठीमागे, नाही ती स्कर्ट तुम्ही घ्याच. स्कर्ट होतं, स्कर्ट पण नव्हती. ती स्कर्ट तुम्ही घ्याच. तुम्ही जर स्कर्ट घेतला नाही तर मी टॉप देणार नाही. आणि आधी बोलले मी कमी करतो तू घे. मी घेतला. मला स्कर्ट घे. आणि तो स्कर्ट आहे ना खरंच खूप चीप वाटत होता, वापरलेला वाटत होता. मी कोटेड समथिंग 700. मला तो नंतर ना लास्टला बोला 300 रुपयाला घे. मी म्हणलं नको. का घेऊ मी, मला पाहिजेच नाही, मला आवडलंच नाही. मी 300 रुपयाला न लागणारी गोष्ट का घेऊ. आणि हा टॉप तो बोललेला 500 रुपये. आधी बोला कमी करतो, नंतर बोला नाही. म्हणून मी बोला अजिबात हंबल नाही. भैया व्हॉट इज दिस. आणि मी खरं सांगते लाईक लोक ऑफेंड होतील नाही होतील, आय डोंट केअर. माझं पर्सनल ओपिनियन आहे. आय हॅव एक्सपिरियन्स्ड दिस. इतके म्हणजे इतकं तुच्छसारखं बोलतात ना, लाईक म्हणजे असं थोडं रिस्पेक्टफुल किंवा हंबलनेस नाही अजिबात बोल. मी असं नाही म्हणते की प्रिन्सेस ट्रीटमेंट देतो, नाही. मी फक्त बोलते की जर लाईक इफ माझ्या शॉप मध्ये कोण आलं तर ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी समोरच्याला चांगलं ट्रीट करावं आणि त्याच्याशी चांगलं बोला. ए काय भेरे हो क्या असं बोलतोय तो. आणि कोण ग तो जो आपण तुझ्या लिनियन पॅन्ट तू घेणार होतीस, आपण पुढे गेलो, मॅम आपको बुला रहा हूं. मी पाठीमागं बघितलं, भेरे हो क्या म्हणतो. आणि ऑनेस्ट म्हणजे जेन्युइनली सांगते मी, FC रोडला आय हॅव शॉप फॉर 1000 टाइम्स. माझी सिस्टर, असं नाही की मी दरवेळेस तिथंच म्हणजे दरवेळेस जाते किंवा काय, पण मी कधी पण चूज करायचं असेल ना तर मी चूज करेल FC रोड. म्हणजे तिथे जेवढे लोक कपडे विकतात ना, मी त्यांना मी असं नाही म्हणते की कमी करतात म्हणून, किंवा FC रोडला पण खूप सारे दुकानदार आहे ज्यांच्याकडे छान कपडे असतात आणि ते 5 रुपये पण कमी नाही करत. पण ते बोलण्याची नाही होता मॅम कम हमारा उतना ही है, फिक्स्ड ही है. एकदा बोलले तर मला कळणार आहे ना. मी फक्त एकदाच विचारलं भैया थोडा कम होगा, की ते अग्रेसिव्ह झालं. I got this top for 450 guys. It is for 600. Next thing is this beautiful belt around quality. Like the most trending piece is in my hand. Cute. Hey, and hey, I got for 250. This for 100 rupees. This is how it looks. Do follow us on Instagram. Here is Anushka's handle. Here is my handle. So do follow us. Even Anushka has her individual YouTube channel which is Anushka Sutar. I linked her channel in the description.
आणि शी इज मराठी क्रिएटर. अजून आमचे असे व्लॉग बघायचे असतील आणि हा जर व्लॉग खरंच चालला तर मला आवडेल की आम्ही ट्रिप प्लॅन करू आणि आम्ही दोघी सोबत व्लॉग करू. जर तुम्हाला आवडत असेल तर अजून छान छान व्लॉग्स घेऊन येऊ. हे गाईज, सो आता आम्ही परत बँड्राला जाऊ. त्याची बॅक स्टोरी आहे की हिचं जे आम्ही टॉप घेतलेलं ते हिला बसत नव्हतं आणि जे हिनं शॉर्ट्स घेतलेले ते आम्हाला दुसरीकडे 450 मध्ये मिळत होते. हिनं घेतलेले 650 ला. तर आम्हाला चिड येत होती की अरे 200 रुपये आम्ही कुठे घालून आलो. म्हणून मग आम्ही परत गेले आणि 500 रुपये घालवले. माझे स्कॉट्स पण 28 साईज मला हवा होता पण त्यांना 26 दिलेला. सो वी वर सपोज टू एक्सचेंज दॅट ॲज वेल. त्याच्यानंतर आम्ही जे ट्राउझर्स घेतलेले ते पण एकदम असं होतं. सो आम्ही एक्सचेंज केलं. त्यानंतर ना आम्ही बोबा ड्रिंक अजून शॉपिंग आणि अजून शॉपिंग केलेलं एक मी तुम्हाला सांगू नाही शकत किती बजेट झालंय पण स्टील. सो ही आहे अजून एक बॅग. तर मोस्टली अनुष्कानेच घेतली 2 बॅग. तर हा फर्स्ट दिस इज फर्स्ट एकदम पिंटरेस्टी. आय लव्ड. पण पातळ आहे का काय 300 रुपये मध्ये काय एक्सेप्ट करतेस. गाईज लुक ऍट दिस टॉप. लुक ऍट द कलर. 350 ला. त्याच्यानंतर तो 450 मिळाला. म्हणलं तू पागल आहेस का. मग त्याने मला 300 रुपये. हे पण आम्ही अपोजिट टू ट्रेंड्स एक अशी लेन आहे तिथून घेतल्या राईट साइडला. आणि थ्रू आहे. पॅन्ट कॉस्टेड 600 रुपये. अशाच पॅन्ट तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं बोंकर्स किंवा H&Mच्या घ्यायला गेलं किंवा रोडस्टर मॅक्सला पण मी मॅक्सच्या पण अशा पॅन्ट बघितल्या त्या पण खूप छान आहेत. पण सगळ्या म्हणजे असं फील देते. ह्याच्यात जी रेड होती ना भाई ओ माय गॉड बंदाना. नंबर 1 हे असं शेक दिसते. पर्दा आहे. पर्दा है पर्दा. 100 रुपीजला एक भेटलं मी तुम्हाला सांगते. आणि दिस वन इज फॉर अनुष्का आणि दिस वन इज फॉर मी. मला चीता प्रिंटच घ्यायचं होतं. बोर होत असाल पण आय एम सॉरी. नेक्स्ट आम्ही गेलो पॅन्ट चेंज. बाई त्या अंकलनी डोकं फिरवलं. तो शॉपिंग पण मला म्हणतोय अरे आप मॅडम तो चिड रही हो. मी म्हणलं मग काय तुम्ही एक्सचेंज करून देत नाहीये. जे त्यांच्याकडे ना एक्स्ट्रा पॅन्ट देत होता. अरे तुझ्या पॅन्ट नको आहेत बाबा. तर गाईज अनुष्काने सेम पॅन्ट सेम फॅब्रिक मध्ये आणले. फक्त कलर घालून दाखवते का. ते घालायची पण इच्छा नाही मला. अगं मला सुट्टी होईल. एकदा त्याला धू नाही त्याला असे पूर्ण ते रुई बाहेर आले गोळे. तेच गाईज तर ही पॅन्ट आम्ही आणली. लोक घेऊ नका. ATMच्या बरोबर समोर आहे तो माणूस. 250 ला बोलतो आणि बघून असं वाटतं की वाव बघून छान वाटते. पण तुम्ही घातला ना चिटक तर असं म्हणजे चिडी आली मला. तर मी हाच कलर ठेवला कारण माझी जी अशी H&Mची होती ती खराब झाली. त्याच्यावरती ब्लॅक कलर पडला आणि मी ती घालू शकत नाही. मला ते एकच असं पीस असेल माझ्या कपड्यात. पूर्ण शॉपिंग म्हणलं की मला सॅटिस्फॅक्शन नाही आहे त्याला घेऊन. म्हणजे असं वाटतं 250 रुपये कोणाला तरी. गाईज आता हे दिस इज द टॉप. एक साईज कमी करून आणलं. हा एक साईज कमी करून आणलाय. सेम टॉप पॅडेड बूट. देन दिस इज स्कॉट. परत आणलं ना आपण 26 आणि याची प्राइस पण सांगितली ना मग अशी आपण. ते वाले काकाला चांगले होते. त्यांना फक्त प्लीज अंकल म्हणलं त्यांनी रिटर्न घेतलं. आणि गाईज आर यू गाईज रेडी. लुक ॲट हर. गाईज गेस द प्राइस. गाईज तर मी हे घेतले लेदर बूट्स. ऍक्च्युली मला इव्हेंट साठीच उद्याचे हवे होते. माझ्याकडे एक आहे जसं अनुष्काकडे लेस वाले. तर माझ्याकडे आहेत तसे पण हे जरा भारी वाटतात. वेगळे थोडे. आणि मला हायनी पाहिजे होते पण हायनी हिल्स मध्ये नव्हते आणि एका ठिकाणी होते पण ते कलर ब्लॅक नव्हता. असं पूर्ण असं चपट होतं खाली. म्हणजे ते कामगार बूट्स सारखे वाटत होते थोडे. तर मला हे भेटले गमबूट. म्हणजे कामगार वाईब्सच देतात.
सो हे मला पडले फक्त आणि फक्त 900 रुपीज. आणि सेम शूज मला शॉप मध्ये सांगितलं 2000 रुपये. तर आम्ही Great म्हणजे deal. पूर्ण हंट करून आलोय, पूर्ण हा. हंट. पण हे शॉप आहे ना, त्यांना कसं सांगणार कशाच्या समोर होतं? नॅचरल बास्केट, बास्केटच्या बरोबर हिल समोर रोड होतं. नॅचरल बास्केटच्या बरोबर समोर एक असं असं टी खाली शर्टचं दुकान आहे. लावलेत. हा म्हणजे खाली टी शर्टचं दुकान आहे, त्यांना व्हायचं शूज आहेत तिथे, शूज पण बाहेर आहेत, 2 शूज लावतात. मग आज जायचं आतमध्ये शॉप आहे. हॅपी 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 ते नाही दाखवायचं. आता कळालं. आणि मी हा लेदर स्कर्ट सेम मगाशी आणला होता, जो की आणला होता मी 650 ला आणि आता मी आणले 450. प्राऊड मी. सो द whole comes to the end. आता इफ वी लाईक क्लिअरली गेस की असं नॉर्मली हिना आणि मी शॉपिंग मिळून किती केले, तर इट लिटरली गोज टिल 20K. हा, कारण काय काय गोष्टी आम्ही अशा पण घेतल्या जे तुम्हाला दाखवू नाही शकत. आणि फॅक्ट दॅट एका दिवसात आम्ही 2 वेळा बँड्राला जाऊन आलोय, 2 वेळा लिंकिंग रोड 20K नसेल झालं, मे बी 15 पर्यंत गेला. कारण हिजंच एकटीचं काहीतरी 6,000 झाले, कारण वरती अजून 1500. सो गाईज आय वॉज इन माय लिमिट्स. सो आता आम्ही आहे ना तुम्हाला आउटफिट घालून दाखवतो की कसं.